भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत। सुनील केदार यांच्यावर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात दिलीप वळसे पाटील दिरंगाई करत असल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। तर विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतची बैठक अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून धनंजय मुंडेंनी रद्द केल्याचा आरोपही आशिष देशमुखांनी केलेला आहे। 20 वर्षापूर्वी जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेला 150 कोटी रुपयाचा घोटाळा, त्यामध्ये न्यायालयाने सुनील केदारांना ठरवलं आहे दोषी। 5 वर्षाची सजा झाली। सहकार कायद्याच्या सेक्शन 88 अंतर्गत त्यांच्याकडून वसुलीची प्रोव्हिजन आहे। वळसे पाटील साहेबांकडे लहानसा ऑर्डर प्रलंबित आहे। मागच्या महिन्याच्या 2 तारखेला आपल्याला आठवतं आम्ही मोठं ठिय्या आंदोलन या संदर्भामध्ये केलं। पीडित शेतकरी आणि खातेदारांना 1444 कोटी रुपये वसूल करून त्यांना वितरित करण्यात यावे म्हणून सुनील केदारांच्या दबावामध्ये वळसे पाटील साहेब या ऑर्डर देण्यास दिरंगाई करतायत, अशी भावना आज नागपूर जिल्ह्यातील पीडित शेतकरी व खातेदारांमध्ये आहे। अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागलेली बैठक त्यांच्या स्वतःच्या दालनात कॅन्सल केली, अशी आमची माहिती आहे।